गोष्ट आपलीच आहे. तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखादी व्यक्ती कॉर्पोरेटचा जॉब सोडून लोकांच्या मनशांतीसाठी काम करत असेल? कॉर्पोरेटचा धावपळीचा जॉब सोडून आपला वेगळा मार्ग निवडला. रोजचा तणाव, स्पॉन्डिलिसिस आणि स्लीप डिस्क या त्यांच्या आरोग्याचा संघर्ष यामुळे त्यांचा आयुष्याचा एक वेगळाच मार्ग निवडायला त्यांना भाग पाडले आणि ह्यावरच मात करत त्या आज लोकांसाठी योग, मेडिटेशन, योग्य डाएट आणि साऊंड हिलिंगचे क्लासेस घेतात आणि लोकांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनात आज एक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आजचा हा भाग असणार आहे आपला मेंटल स्ट्रेस, योग्य डाएट आणि आपल्या मनातले जे विचार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस आणि मनशांती लाभत नाही त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकणारा. तर मी बापू आणि तुम्ही पाहत आहात बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्या प्रीती जोशी यांचं. नमस्कार. माझा जन्म नाशिकचा. शालेय शिक्षण पण नाशिकमध्येच झालं, किलबिल सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत. आणि त्यानंतर मग मी BCom केलं, MCom केलं. फायनान्समध्ये जायचं होतं, MBA फायनान्स करायचं होतं, पण मी MBA HR केलं. कारण एक मला अगदी शेवटी असं शेवटच्या सेमिस्टरला वाटलं की आपल्याला आता हे स्पेशलायझेशन पाहिजे आणि HR कडे म्हणजे माझं एक म्हणतात ना की आपल्याला एक मार्ग मिळतो की नाही इथे नाही, आपल्याला इथे देव एक मार्ग दाखवतो. तसं मी HR मध्ये आले आणि HR मध्ये मी जास्त करून ट्रेनिंग मध्ये होते, कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये. तर कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये मी ह्युमन बिहेवियर खूप शिकले. हे माझा सहसा रोल असाच होता की ह्युमन बिहेवियर स्टडी करायचं, गॅप्स बघायचे, इम्प्रुव्हमेंट एरियाज बघायचे आणि तिथून मग बरेच आम्ही सायकोलॉजिकल थिअरीज, सायकोमेट्रिक टूल्स, तर साधारण एक मनाचा अभ्यास त्याकडे मी वळाले. नंतर लग्न झालं 2010 साली आणि लग्नानंतर मी महिंद्रामध्येच म्हणजे महिंद्रा जॉईन केली होती मी, HR मध्ये होते. तर महिंद्रामध्येच मी ट्रान्सफर घेतली कांदिवलीला. आणि कांदिवलीला मग सेम माझं परत मी कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्येच होते. नंतर मूल झालं आणि एक साधारण योगा मी लहानपणापासून करत होते, पण कॉर्पोरेटच्या धावपळीत ते सुटलं माझं. प्रॅक्टिस कमी झाली, नंतर सुटलीच प्रॅक्टिस. जॉब सुद्धा माझा चालू होता तेव्हा आणि मिडल मॅनेजमेंटमध्ये आल्यानंतर जसं स्ट्रेस वाढतो तसा स्ट्रेसही वाढला होता. आणि त्यानंतर मग मला थोडे जसे आपले ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड म्हणतो आपण, तसं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, नंतर स्लिप डिस्कचा त्रास चालू झाला. म्हणजे मी योगासनं शिकायला लागले 12व्या वर्षी. त्यानंतर मग मी योगविद्याधाम मध्ये कोर्सेस केले. नाशिकमध्ये लोकमत तर्फे खूप योगाचे कॅम्प्स व्हायचे. तर पहाटे 5ला मग मी म्हणजे मला एवढी आवड निर्माण झाली की मी पहाटे 5ला चालत चालत जायचे कॅम्पसाठी, त्या योगा कॅम्पसाठी, आणि तिथे प्रॅक्टिस करायचे. आणि त्यानंतर असं झालं की 10वीत मला सायनसचा त्रास चालू झाला. तर मला सांगितलं होतं तुम्ही सर्जरी करा. तर माझे बाबा योगविद्याधाम मध्येच त्यांनी त्यांच्या गुडघ्यासाठी एक हे घेतलं होतं, काही थेरपी. तर त्यांनी सांगितलं तू ना मंडलिक सरांना भेट, जे योगविद्याधामचे आहेत गुरु. तर मंडलिक सरांना मी जाऊन भेटले. त्यांनी मला योग संजीवन, त्यांच्याकडे कोर्स होता, तो सांगितला की तू हा कोर्स कर. आणि त्या कोर्समध्ये सगळे जे अगदी योगाचे जे षटकर्म असतात, जे क्लिनिंग प्रॅक्टिसेस असतात, ते सगळे होते. तर माझ्या सायनसमुळे मी शिकले की सगळे योगाचे षटकर्म कुठले ते केले आणि त्याच्यामुळे मला सर्जरी करायची गरज नाही पडली. माझं सायनस बरं झालं त्याच्यामुळे. 12-13 मध्ये चालू झालं की एम्प्लॉई वेलनेस सगळे कंपनीत जास्त फोकस करायला लागल्या आणि बऱ्याच प्रगत कंपन्यांमध्ये वेलनेस व्हर्टिकल ते तयार करायला लागले. आणि त्यांनी ते वेलनेस व्हर्टिकल माझ्याकडे दिलं. आणि मला तशी पहिल्यापासून आवड होती
म्हणजे डाएट जे जे कसं असतं आवड प्रत्येक बऱ्याच जणांना असते आपल्या आरोग्याविषयी, पण आपल्याला त्यावेळेला जे नॉलेज असतं, जो एक्सपिरियन्स असतो ते आपण फॉलो करतो. बरोबर. असं आणि आता तर जास्त युट्यूब वगैरे रील्स वगैरे बघणं. आता युट्यूब रील्स हे खूप आहे, पण आता कन्फ्युजन आहे, म्हणजे आता ओव्हरलोड आहे इन्फॉर्मेशनचा इतका. आणि आता कसं आहे ना की युट्यूब आणि इन्स्टाचं कसं नाही की तुम्हाला कंटेंट टाकत राहावं लागतं, बरोबर. तर त्यामुळे ना लोक व्हरायटी ऑफ रील्स बनवतात आणि मग बऱ्याच वेळा ते असं असतं मिथ असेल काही असेल तर तो असं नाही की ती इन्फॉर्मेशन प्रॉपर असेल. हा, तेच. कारण आता कन्फ्युजन म्हटलं तर आता सगळे म्हणतात की सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्या, कोण म्हणतं त्यात लिंबू पिळा, कोण म्हणतं ते चिया सीड्स टाका, हो, कोणी म्हणतं ॲश गॉड ज्यूस प्या. म्हणजे त्याच्यात एवढं झालं की सकाळी उठल्यानंतर आम्ही पहिलं प्यायचं काय, बट हे प्रत्येकाच्या शरीरानुसार किंवा तुम्हाला जो काही त्रास असेल, तुमची जी बॉडी असेल त्याप्रमाणे तो असेल. पण आताच्या रील्सच्या याच्यामुळे फक्त कंटेंट वाढवण्यासाठी मी हे करतो म्हणून तुमच्या बॉडीला ते वर्कआउट होईलच असं नाहीये ते. बरोबर आहे. प्रेग्नन्सी नंतर माझं वजन वाढलं होतं 12 किलो आणि मी कॉर्पोरेट जॉईन केल्यानंतर ते सगळे प्रॉब्लेम्स चालू झाले आणि ते वजन कमी होत नव्हतं. तर आणि मला फार ऑड वाटायचं कारण तेवढे वजनदार मी कधीच नव्हते. त्यामुळे मी हे सगळं ट्राय केलं, सगळे क्रॅश डाएट. आणि तेव्हा ना आपण डेस्परेट असतो आणि एस्पेशली बायका खूप डेस्परेट होतात वजन कमी करण्यासाठी की काही करून मी करेल. मग तेव्हा मी पण हे क्रॅश डाएट केले, पण थँकफुली मी खूप एक्स्ट्रीम काहीच नाही केलं. आता जसं मी माझ्या क्लायंट्सचे अनुभव आहेत ना, ऍपल सायडर व्हिनेगर चाललंय सध्या, तर खूप जण ऍपल सायडर व्हिनेगर घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना IBS होतो. आणि तर त्यामुळे IBSचे जे हे येतात, मी पहिल्यांदा विचारतो मी ऍपल सायडर व्हिनेगर घेतलं का? हो, ते वजन कमी करण्यासाठी घेतलं होतं. किंवा ॲश गॉड ज्यूस असे लोक घेतात ज्यांना खूप सर्दीचा त्रास आहे, कारण कोणीतरी. आणि हे जे सांगणारे असतात ते कधी कधी खूप फेमस असतात इन्फ्लुएन्सर्स, आणि आपण नाही हे नाही बघत की त्यांचं शिक्षण काय आहे. इन्फ्लुएन्सर्स असतात बट नॉलेज किंवा ते त्या क्षेत्रात असतील असं पण नाही. बरेच असतात त्यांनी शिक्षण नसतं घेतलेलं, पण ते कॉन्टेंट टाकत राहतात. त्यांना काय म्हणतात ना, आजकाल ते ना की तुम्हाला जर माहितीये कसं फेमस व्हायचंय सोशल मीडियावर, तर त्याच्या स्ट्रॅटेजी जे वापरतात ते फेमस होतात. सगळेच वाईट नाहीयेत, पण काही असे आहेत की त्यांनी कधीच कुठला कोर्सही नाही केलेला आहे, कधी प्रॅक्टिस पण नाही केली आहे, पण ते व्हिडिओज बनवतात. कारण हे काही व्हिडिओज खूप जास्त चालतात, पैसे कसे कमवायचे आणि तब्येत कशी चांगली करायची, वजन कसं चांगलं वजन कसं कमी करायचं. योग हा फक्त व्यायाम आहे का अजून काय? योग म्हणजे नेमकं काय असतं? योग फक्त व्यायाम नाहीये. आता आपण व्यायाम म्हणून बघतो, कारण आता आपण म्हटलं योगा क्लास म्हणजे आपल्याला फक्त दिसतं आसनं, थोडे प्राणायाम आपल्याला माहिती आहे, तर कपालभाती, नाडीशोथन आणि ध्यान. अगदी कुठल्या क्लासमध्ये ध्यान असलं तर असतं, नाहीतर बऱ्याच क्लासेसमध्ये आसनांवर जास्त फोकस असतो. म्हणजे ध्यान कंपल्शन नाही योगामध्ये? नाही आहे. तर योग म्हणजे जोडणे. योग हा संस्कृत शब्द आहे आणि योग जे लिहून काढलं की योगशास्त्र काय आहे हे पतंजली महर्षींनी लिहून काढलेले, पतंजली योगसूत्रांमध्ये ते सूत्र आहेत. आणि मग त्याचं विश्लेषण केलं आहे आपल्या योगगुरूंनी. बरेच जे योगगुरू आहेत त्यांचे पुस्तकं आहेत आणि त्यांनी विश्लेषण केलं आहे. तर पतंजलींनी सांगितलं आहे अष्टांग योग, म्हणजे 8 अंग योगाचे. तर पहिलं अंग येतं यम. यम म्हणजे की तुम्ही समाजात कसे वावरतात, म्हणजे सामाजिक शिस्त. मग येतं त्याच्यात सुद्धा दिलेले की कुठल्या कुठल्या शिस्ती पाळायच्या समाजात. नंतर नियम म्हणजे वैयक्तिक शिस्त, की तुम्ही स्वतः कसे राहतात, म्हणजे अगदी शौच, संतोष, म्हणजे क्लिनलीनेस आहे की तुमचं समाधानी वृत्ती आहे, कंटेनमेंट आहे, या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यात. अगदी ते सुद्धा सांगितलंय की तुम्ही स्वच्छ राहायचं. नंतर येतं आसन, म्हणजे आता त्याच्यानंतर बरेच वेगवेगळे गुरु त्यांनी हे सांगितलं. काहींनी सांगितले पहिले यम नियमाचं पालन करा, ते शिका, म्हणून पूर्वी गुरुकुलात जायचे योग शिकायला. आता जसं आम्ही योगा टीचर जातो नाही या क्लासला तुम्ही केला पाहिजे, तसं नाही. पहिले गुरु सिलेक्ट करायचे की एलिजिबल आहे का तरच घेणार. मग ते यम नियमाचे पालन करणारे जे असायचे शिष्य, मग त्यांना आसन शिकवलं जायचं. तर आसन ह्याच्यासाठी शिकतात की आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम नको,
का बरं नको? कारण आपण ध्यानात आपल्याला बसता आलं पाहिजे जास्त वेळ. आसनाचं खरं हे उद्दिष्ट आहे. पण आसनं केल्यामुळे आपले जे शारीरिक समस्या असतात, मानसिक समस्या असतात, त्या दूर होतात. हे तेवढंच खरं आहे. बऱ्याच रोगांवर रामबाण उपाय पण आहे आसनांमध्ये किंवा प्राणायामामध्ये. तर ते तेवढंच खरं आहे आणि ती काळाची गरज आहे. तर मग जे लोक येतात तुमच्याकडे की मला ह्याच्यासाठी करायचं आरोग्यासाठी, मग तिथे आपण ते तिथून म्हणजे इथूनच चालू करतो, आसनांपासूनच चालू करतो. मग आसनांमध्ये तुम्ही चांगले झाले की मग प्राणायाम म्हणजे तुमची श्वासावर नियंत्रण आणि तुमची जी ऊर्जा आहे ती कशी बॅलन्स करायची, ते प्राणायाम म्हणणं होतं. आसन प्राणायामानंतर येतो प्रत्याहार म्हणजे विड्रॉल ऑफ सेन्सेस, इंद्रियांवर ताबा. तर मग विड्रॉल ऑफ सेन्सेस मध्ये आपण जसं आता योग निद्राय करतो किंवा ध्यान करतो, त्यात ते फार महत्वाचं असतं की आपले जे पंचेंद्रिय सुद्धा जे आहेत ते आपण डोळे बंद करतो किंवा तिथे आपण पहिल्यांदा असं करतो की इव्हन काही प्राणायामामध्ये भ्रामरीमध्ये आपण कान बंद करतो की बाहेरचं आपल्याला काही ऐकू दिसू नाही आलं. काही प्रॅक्टिसेस ते आपल्याला प्रत्याहारात घेऊन जातात. आणि प्रत्याहारानंतर येतं धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मग मनाची एकाग्रता वेगवेगळे परत त्याचे बॅलन्सिंग पॉस्चर्स मध्ये पण तुम्हाला मनाची एकाग्रता लागते. तुम्हाला त्राटक म्हणून आहे एक प्रॅक्टिस, ज्याच्यात त्राटक मध्ये तुम्ही कॅन्डल लाईट वर ज्योत जी असते मेणबत्तीची, डोळ्यांसाठी ते चांगलं आहे. त्याचं तर त्राटक हे प्रत्येक जी प्रॅक्टिस आहे ना योगामध्ये, त्याचं फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल असे स्टेजेस आहेत. आता तुम्ही बोलताना हठ योगा हा शब्द वापरला, तो नेमका काय असतो? हठयोगात काय असतं की ह्या दोन एनर्जीज आपल्याला बॅलन्स करायच्या असतात. त्याला इडा पिंगला म्हणतात हठयोगात. इडा पिंगला बॅलन्सिंग म्हणजेच हठयोगा. हेच जे हठयोगाचं सायन्स आहे ना की दोन एनर्जी फोर्सेस आहेत आणि ते बॅलन्स करायचे, ते प्रत्येक आध्यात्मिक विज्ञानात आहेत. जसं टाओइझम मध्ये आहे यिन यांग, तिथे पण दोन वेगवेगळे फोर्सेस आहेत, दोन ऑपोजिट फोर्सेस आहेत. एक खरं हे पण ते बॅलन्स मध्ये आणले पाहिजे. तंत्रामध्ये शिवाशक्ती आहे. सांख्य योग जो योगाच आहे, सांख्य म्हणजे आपलं ते सगळं सांगतं की युनिव्हर्स कसं, म्हणजे बिग बँग थिअरीचं सनातन तर सांख्य योगात पुरुष प्रकृती आहे. मेडिसिन मध्ये याला म्हणतात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. फिजिक्स मध्ये मॅटर एनर्जी आहे. तर हे सगळं दोन एनर्जीज आहेत आणि त्या बॅलन्स करायच्या आहेत. जेव्हा एखादा माणूस काही प्रॉब्लेम घेऊन येतो तेव्हा हे बघतो आम्ही पहिले की त्याचं कुठली एनर्जी लो आहे, कुठली एनर्जी हाय आहे. जसं एखादा माणूस डिप्रेशन मध्ये असेल तर तुम्ही काय सांगाल त्याला? तुम्हाला काय वाटेल की यांनी काय करावं डिप्रेशन मध्ये आहे तो? जास्त विचार करू नये किंवा स्ट्रेस वगैरे नसावा. योगामध्ये काय करावं? मेडिटेशन जास्त असेल. मग सगळ्यांना असं वाटतं की जर एखादा डिप्रेशन मध्ये असेल तर त्याने मेडिटेशन करावं. मेडिटेशन मध्ये डिप्रेशन येत नाही, बरोबर आहे. ते मेडिटेशन ते होतं की तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह राहतात, डिप्रेशन येत नाही. पण एखादा डिप्रेस्ड माणूस जेव्हा तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्याला सांगतात की डोळे मिटून बस, तर त्याला तो जास्त अजून विचार करायला लागतो आणि मग ते जास्त विचारायला लागतात. तर हठयोगा हे सांगतं की जर तो डिप्रेशन मध्ये तर त्याची मून एनर्जी जास्त आहे, त्याचं इडा जास्त आहे. मग आपण त्याची इडा कमी नाही करणार, त्याचं आपण सन एनर्जी वाढवणार. कसं वाढवणार? ती पिंगला प्रॅक्टिसेस करून, जसं सूर्यनमस्कार आहेत. म्हणजे मग त्याला सांगायचं अरे बाबा तू धाव, तू व्यायाम कर, तू सूर्यनमस्कार कर, नंतर तू हे राईट नॉस्ट्रिल ब्रीदिंग कर. आणि मग ते बॅलन्स झाल्यानंतर आपण त्याला मेडिटेशन मध्ये टाकणार. आपण त्याला सांगणार की तू मेडिटेशन कर, मेडिटेशन कडे घेऊन येणारच त्याला. तर हे सगळं स्टेप वाईज आहे, सिक्वेन्स आहे, प्रत्येक सिक्वेन्सची प्रॅक्टिसेस आहेत. फक्त तुम्हाला कसं आहे की तुम्ही योग्य टीचर निवडा आणि मग ते व्यवस्थित तसं फॉलो करा. आता मेडिटेशन तुम्ही म्हणता नुसतं असं डोळे मिटून बसणंच मेडिटेशन नाही, ते तुम्ही काम करताना मेडिटेट करू शकता. तुम्ही म्हणजे झाडांना पाणी घालताना तुमचं मेडिटेशन होत आहे. तर असं आहे की योग ही जीवनशैली, तुम्ही 24 तासात काय करतात
हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्ही 1 तासाच्या क्लासमध्ये काय करतात ते तर महत्वाचं आहेच, पण 24 तासात काय करतात ते फार महत्वाचं आहे. आणि मग जसं जसं तुम्ही जास्त दिवस करतात ना, तसं तसं आपोआपच तुम्ही त्या मार्गाकडे जाता. आता तुम्ही म्हटलं काम करताना, झाडांना पाणी घालताना, म्हणजे हे माझ्यासाठी नवीन आहे. मी पण बऱ्यापैकी योगा वगैरे म्हणजे काय म्हणतो हेल्थ कॉन्शियस आहे, बरेचसेच मी गोष्टी पाळतो त्या भागात. मी आज पहिल्यांदाच ऐकलं की झाडांना पाणी घालताना किंवा काम करताना मेडिटेशन, भांडी असतात ना, भांडी असताना हे तर मला वाटतं महिलांच्यासाठी हे उपयोग. ते कसं असेल एक थोडक्यात जर सांगायचं झालं तर कसं करतात किंवा करू शकतात? कसं असतं ना, सगळ्यात पहिले असतो अवेअरनेस, ओके. की तुम्ही जेव्हा काही करताय तेव्हा आपलं शरीर चालूच, म्हणजे शारीरिक हालचाली चालू असतात, पण आपलं मनही चालू असतं, आपले विचार सारखे चालू असतात आणि सारखे येत असतात. बरोबर. म्हणून आपण म्हणतो ना मंकी माइंड, की आपण इथून, आणि आपण कधी कधी काहीतरी काम करत असतो, एक विचार येतो, तो विचार आपल्याला म्हणजे 30 वर्ष मागे घेऊन जातो, मग दुसऱ्या कुठल्या तरी गावात घेऊन जातो, बरोबर. मग कुठेतरी घेऊन जातो, आणि नंतर जर आपण असं बसलो आणि कनेक्ट केलं तर आपल्याला कळतं की आपण कुठून चालू झालं, एक अशी फक्त ठिणगी पडली आणि ते कुठल्या कुठेच गेलं. आणि नंतर मग आपल्याला कळत नाही की मला आज असं का वाटतंय, रेस्टलेस का वाटतंय, मला असं काहीतरी डाऊन वाटतंय, डिप्रेस्ड वाटतंय, असं का वाटतंय आपल्याला कळत नाही. एकदम क्लायंट येतो, तुम्हाला मला ना आज जरा असंच वाटतंय, तर तू अशी काहीतरी प्रॅक्टिस घे की मला चांगलं वाटेल. पण अवेअरनेस हा असतो की आपण प्रत्येक गोष्टीचा काय विचार करतो ह्याचा अवेअरनेस आपल्याला पाहिजे. आणि योगामध्ये एक फार सुंदर आहे विटनेसिंग ऍटिट्यूड, द्रष्टाभाव किंवा साक्षीभाव. म्हणजे आपले स्वतःचेच विचार आपण ऍज अ थर्ड पर्सन बघायचे. म्हणजे इथे बापू शिंदे बसले, तुमचे विचार आहेत, तुम्ही बघताय, अच्छा आता बापू असा विचार करतायत, ओके. आणि पण हे नॉन जजमेंटल बघायचं. नॉन जजमेंटल म्हणजे राईट रॉंग, ह्याचं पुढे काय होईल, तसं ते नाही. फक्त जसं नदी वाहती आणि तुम्ही नदीकडे बघतायत, तसे स्वतःचे विचार करतात. 8 वर्षापासून योगा शिकवते, तर योगा टीचर मी बनले तेव्हा मी स्वतः सुद्धा जास्त हेच बघायचे की कोणाचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय काय हॉर्मोनल इश्यूज आहे, कुठे दुखतंय, स्लिप डिस्क आहे, मणक्यात काय प्रॉब्लेम्स आहे, हे होतं. त्यानंतर मग मी आयुर्वेदिक डायटिशियन कोर्स केला. मग आयुर्वेदिक लाईफस्टाईल किंवा आयुर्वेदाने कसं दिनचर्या सांगितली आहे, कसं प्रत्येकासाठी डाएट सुद्धा वेगळे, एकाच घरात राहून प्रकृती प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाला एकच जेवण जेवतायत पण परिणाम वेगवेगळा होतो, बरोबर असं. तर ते शिकले मग म्हणजे डाएटवर. आणि डाएट नंतर मग मी जेव्हा जास्त करून पर्सनल क्लासेस घेते तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना ना डाएट लाईफस्टाईल ह्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजकाल मानसिकच आहे. बरोबर. सायकोसोमॅटिक डिझिजेस. कारण आपली जी लाईफस्टाईल आहे ती किती कम्फर्टेबल झालेली आहे. आपण बसतो, झोमॅटोवरून ऑर्डर करतो, तसं आपल्या पहिल्या जनरेशन्सला हे नव्हतं. आपण इथे बसून मस्त ब्लिंकिटवरून ऑर्डर करतो, 10 मिनिटात सगळं काही येतं, आपल्याला पाण्याची इलेक्ट्रिसिटीची काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला बसल्या जागी सगळं काही आहे, आणि आपण खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये राहतो. आणि म्हणजे शारीरिक हालचाल कमी झाली आहे, पण दुसरं असं झालं की न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये राहतो, पण त्याच्यामुळे असं झालं ना शेअरिंगला कोणी नाहीये. मानसिक जे हे आहेत वाढत जातात, माणसाचे मानसिक ताणतणाव वाढलाय. आणि त्याच्यामुळे जे मी सांगितलं आता शेअरिंगला कोणी नाहीये, तर ग्रुप्स असतात, कम्युनिटी आहे, ग्रुप्स आहे, पण लोक काय बघतात ना, लोकांना पाहिजे सेफ स्पेस शेअर करण्यासाठी. तर जेव्हा लोक पर्सनल क्लासला येतात तेव्हा मला लक्षात आलं की काही पहिल्या 2-3 क्लासेसमध्ये म्हणजे ते येतात योगासाठी, सांगताना फिजिकल प्रॉब्लेम सांगतात, जसं आम्ही फॉर्म भरून घेतो की हे आहेत, मला ह्याच्यासाठी योगा करायचा आहे. पण जेव्हा आम्ही बोलायला लागले ना लोकांची पर्सनल क्लासेसमध्ये, तेव्हा हे लक्षात आलं की प्रत्येकाची स्टोरी असते, प्रत्येकाची लाईफ स्टोरी असते, प्रत्येकाबरोबर काही ना काही झालेलं असतं. आणि मग ते म्हणतात मला माहिती नाही, मग मी तुझ्याशी का शेअर करते. आणि 1-to-1 क्लासेस मध्ये मी खूप शिकले की त्यांची एक बॅक स्टोरी आहे, ते आपल्याशी शेअर करतात, आणि मग नंतर त्यात योगा क्लास टर्न्स इनटू लाईक काउन्सिलिंग. आणि नंतर मी साऊंड हिलिंग कडे आलं, तर मी हिलिंगवर फोकस करायला लागलो की ह्यांना खरंच ह्या गोष्टीची गरज आहे. लोकांना ना सेफ स्पेस आणि नॉन जजमेंटल पर्सनची गरज आहे, की तुम्ही काहीतरी माझ्याशी शेअर करतायत तुमची लाईफ स्टोरी, पण मी जज नाही करते तुम्हाला. मी असंच एक कोट वाचला होता की जिंदगी में दिल खोलने के लिए अगर 4 दोस्त
होते तो आज औजारों के साथ दिल खोलना नहीं पडता. वा वा, मस्तच आहे. सो कोणतरी पाहिजे की तुमचं मन, जसं तुम्ही म्हटलं, जज न करता तुम्हाला ऐकून घेईल. महिलांचं म्हणते की त्यांना लिस्निंग करणारं कोणीतरी माझं, इव्हन पुरुषांचं पण महिलांचं मला जास्त वाटतं, कारण त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह होतात की कोणीतरी समजून घेतलं मला असं. तर एक असं रेस्टॉरंट निघालंय, तिथे तुम्ही पैसे देऊन जायचं, एक माणूस असतो आणि मग तुम्ही सगळं सांगायचं त्याला की काय तुमचं आहे, म्हणजे जे जे बोलायचं मनातलं बोलायचं तासन तास बोलायचं आणि तो माणूस फक्त ऐकतो. म्हणजे एवढी आणि ते चालायला लागलं म्हणजे आणि हे पूर्वी ह्या गोष्टी ना मला असं वाटतं गावाची सिस्टीम होती किंवा घराची, म्हणजे आपली सिस्टीम अशी होती की आपण कुणाशीही जायचो, कुणाच्या घरात बोलायचो, बसायचो, म्हणजे तेव्हा रिस्ट्रिक्शन्स नव्हते, दरवाजे सगळ्यांचेच उघडे होते. तर बरेच लोकांच्या असं मनात असेल की मी लवचिक नाही किंवा मला ते करता येत नाही, तर मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? लवचिक नाही म्हणजे म्हणून योगा करायचंच नाही असं झालं की अरे मी घाण झाले म्हणून मी आंघोळच नाही करणार कारण खूपच घाण झाले. कारण योगामध्ये जास्त असतं ना की तुम्हाला असं फिजिकल आसनांच्यासाठी. पण योगामध्ये जेव्हा तुम्ही ऑथेंटिक योगा करतात, आणि मी म्हणेल की तुम्ही ना म्हणजे लोकांना मला असं सांगायचंय की ऑथेंटिक योगा केला पाहिजे. जे हठयोगा आहे तो केला पाहिजे, अष्टांग योग पण आहे, मैसूर योगा पण आहे, पण जे आता जे दुसरे योगा निघाले आहेत, जे मी सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना बऱ्याच प्रकारचे आहेत, ते फक्त ट्रेंड म्हणून निघाले, ते करण्यापेक्षा आपली एवढी संस्कृती आहे आणि एवढं दिलं आपल्याला आपल्या पूर्वजांनी हे योगशास्त्र म्हणजे किंवा सनातन धर्म पण, तर आपण खरंच ह्या जन्मी तरी निदान बघितलं पाहिजे की हे काय आहे आणि ते केलं पाहिजे. लवचिकतेकडे येऊ आपण. योगामध्ये जेव्हा आपण ऑथेंटिक योगा करतो तेव्हा सूक्ष्मयापासून आपण आता चालू करतो की अगदी सूक्ष्मयाम म्हणजे अगदी बोटाच्या हालचाली सुद्धा पहिले करतो, म्हणजे मनगटाच्या हालचाली करतो. तर जेवढे जॉईंट्स आहेत आणि जेवढे जॉईंट ज्या मुवमेंट्स करू शकतात, प्रत्येक जॉईंट वेगवेगळे मुवमेंट करू शकतात ना, म्हणजे हे मनगट असं पण हे करतंय आणि असं रोटेट पण करतोय, ठीक आहे तुमचं रिस्ट. तर या दोन्ही मुवमेंट करणार, कारण दोन्ही मुवमेंट होत आहेत. तो एल्बो असा पण करतो, एल्बो असा पण करतो, तर हे सगळं करणार. ते सूक्ष्म व्यायाम आहे. सूक्ष्म व्यायामाने काय होतं ना की तुमचं शरीर हळूहळू लवचिक होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही सूक्ष्म व्यायामानंतर आसनं करतात तेव्हा तुम्हाला त्रास नाही होत की क्रॅम्प आला, पुल आला, स्पाझम आला, काहीच नाही होणार. ते जरी काही बोरिक पण वाटतं की अरे आणि तर माझं वजन नाही कमी होणार, एवढंच करतो. सूक्ष्म आणि मायक्रो सर्क्युलेशन होतं तुमचं, लिम्फॅटिक ड्रेन होतं, लिम्फॅटिक सिस्टीमला पंप नसतो, लिम्फॅटिक ड्रेनेजसाठी तुम्हाला मुवमेंटच करावी लागते. तर ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ना, तुमचे जॉईंट्स म्हणजे जॉईंटची हेल्थ तर चांगली होतेच, पण अजून एक एनर्जीची आपण गोष्ट करत होतो, एनर्जी ब्लॉकेजेस असतात आपले बॉडी. तर स्ट्रेस सगळ्यात जास्त हिप जॉईंट्स मध्ये जमा होतो, तिथे अॅक्युम्युलेट होतो. जेव्हा तुम्ही बटरफ्लाय पोज करता तेव्हा खूप छान वाटतं, तुम्हाला अगदी स्ट्रेस गेल्यासारखं वाटेल, कारण तुमचे हिप जॉईंट्स रिलीज झाले, तिथून स्ट्रेस रिलीज झालाय. योगा सुरू करण्यासाठी काही वय असतं असं काही नाही? वय असतं खरं. लहान मुलांना 7 वर्षाचे जेव्हा होतात ना तेव्हा योग चालू करता येतो. मग 7व्या वर्षी चालू करून मग तुम्ही अगदी कितव्या म्हणजे अगदी 90व्या वर्षी सुद्धा 100व्या वर्षी सुद्धा योगा करू शकतात. पण योगामध्ये सुद्धा जसं आता आपण लहान मुलांचाच विषय काढला आहे, तर प्री प्युबर्टी प्रॅक्टिसेस थोडे वेगळे असतात आणि प्युबर्टी नंतर प्रॅक्टिसेस थोडे वेगळे असतात. हे लहान मुलांचं झालं, पण ऍडल्ट मध्ये आता मला स्टार्ट करायचं असेल, मी आजपर्यंत कधीच केलं नाही, तर मला काही वय आहे का की मी त्यांनाही करायला पाहिजे किंवा असं? आणि तुम्ही कधीच केला नसेल तर लगेच चालू केला पाहिजे असं. एक 4 ते 5 आसन डेली करायचे आहेत सुरुवात म्हणून. किंवा सर तुम्ही कोणती आसनं सुचवाल की दररोज केली तरी चालतील असं? तुमची सुरुवात असेल तर सुरुवात तर तुम्ही सूक्ष्म व्यायामापासून चालू करा. फॉरवर्ड बेंडिंग पहिली मुवमेंट, पुढे वाकण्याची आसनं. बॅकवर्ड बेंडिंग जसं भुजंगासन आहे, अर्धभुजंगासन आहे, मकरासन आहे, बॅकवर्ड बेंडिंग. साईड बेंडिंग ज्याच्यात तुम्ही साईड मुवमेंट्स करतायत किंवा लॅटरल बेंडिंग जे म्हणतो ते. नंतर स्पाईन वरती ताणणे,
ताडासन, ज्याच्यात आपण ओके. स्पाइन वरती खेचतो. इन्व्हर्टेड पॉस्चर्स म्हणजे विपरीत आसन, ज्याच्यात तुमचं डोकं आणि किंवा शरीराचा वरचा भाग खाली असतो, पाय वरती असतात, ज्यात मी ब्लड फ्लो उलटा होतो. तो अगदीच काही नसेल जमत तर फक्त पाय भिंतीला लावून वरती करून ठेवले तरी चालतील सुरुवातीला. नंतर तुम्ही मग विपरीत करणे करा, सर्वांगासन करा, नंतर शीर्षासन करा तसं. आणि बॅलन्सिंग पॉस्चर पण खूप महत्वाचं आहे. चर्चा एवढी खूप छान चालली. अजून आपल्याला साऊंड हिलिंग बघायचंय, तर ते आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये त्याच्याबद्दल जाणून घेणार आहे. सो ह्या एपिसोडचा शेवट करता एक प्रश्न, पूर्ण दिवस असं पॉझिटिव्ह राहायचं असेल, एनर्जेटिक राहायचं असेल तर काय म्हणजे दिवसाची सुरुवात कशी असावी आपली? दिवसाची सुरुवात पहिले तर उठल्या आपल्याला मोबाईलने बघायचं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते. उठल्यानंतर पहिले 3 आसनं करा, ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन. अगदी बसल्याच दाखवते, योगा टीचर आहे त्यामुळे अगदी असं होत नाही की आसनं दाखवलीच नाही. तर उभं राहून मणका वर ताणणे, स्पाइन वर ताणणे, नंतर साइड बेंडिंग, असं फक्त 3 राऊंड, आणि ट्विस्टिंग, कटिचक्रासन. हा स्पायनल मुवमेंट मध्ये अजून एक मुवमेंट राहिली आपली, ट्विस्टिंग, जे मग अशी बोलत होतो आपण, ज्याच्यात पिळला जातो. तर ट्विस्टिंग ते 3 करा, म्हणजे एक तर आपलं बॅक ओपन होते आणि आपल्याला दिवसभर जे डल पेन राहतं बॅक मध्ये ते राहत नाही. त्यानंतर मग आपले जे काही दिनचर्या असते ते आपण करू शकतो. प्रकृतीनुसार प्रत्येक जण काय करतं ते, म्हणजे कोणी कसलं पाणी पितं, कोणी काय करतं, ते सगळं मी असं जनरल नाही सांगणार, कारण ते अजून प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे वेगळं असतं की तुम्ही कुठलं पाणी प्यायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे. गंडूश करू शकतात, जे तिळाचं तेल तोंडात पकडतात, ते सगळ्यांसाठी चांगलं आहे वात कमी करायला, आणि दाताची सुद्धा हेल्थ चांगली राहते त्याने, ते मी करते रोज. त्याच्यानंतर मग तुम्ही आंघोळ वगैरे करून आसनं करा. मग आसनानंतर प्राणायामानंतर तुम्ही मग शवासन करा, योगनिद्रा करा, किंवा मग ध्यानात बसा. आपण अजून एक एपिसोड करणार आहे, ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहे ते असेल साऊंड हिलिंग टेक्निक. हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि पुढचा एपिसोड जो साऊंड हिलिंगचा आहे तो बघायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या शरीरात सुद्धा